सर पुण्यात आहात म्हणून हा प्रश्न करायचा, बाजूला जे आपले आमदार आहेत उमेदवार त्यांनी हा विषय लावून धरलाय, पण पुण्यात जी काही घटना घडली त्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होते, पण या घटनेकडे कसं बघता, पहिली प्रतिक्रिया? मी यापूर्वीच ट्विट करून या प्रकरणाला मध्ये जे काही पॉलिटिकल याला सपोर्ट होता या सगळ्या प्रकरणामध्ये ते मी पूर्वी मांडलेलं आहे. मुळात ही घटना झाल्यानंतर आमचे आमदार रवींद्रजी धंगेकर यांनी या विषयाच्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आली पाहिजेत आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजेत, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि ती भूमिका त्यांनी मांडलेली. मुळात एखादी घटना घडते, आरोपी मोठ्या घरातला श्रीमंत गडगंज असतो किंवा हाय प्रोफाईल असतो, त्यावेळेस त्याला वाचवण्याचा आरोपी असतो, त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, कोणताही पॉलिटिकल पर्सन करत असेल तर त्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. आणि ती कारवाई होताना तिथे दिरंगाई झाली. त्या घटनेमागे प्रचंड राजकीय दबाव होता, हे आमच्या येथील लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहेत. तुम्ही घटना 2-2:30 वाजता घडते आणि 11 वाजतापर्यंत पोलीस सुस्तपणे या घटनेकडे बघत असतो किंवा त्यात गुन्ह्याची नोंद होत नाही. पहिला FIR फाडला जातो, ब्लड टेस्ट घेण्यामध्ये रक्ताचे नमुने घेतले जातात, ते बदलले जातात आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आरोपीला प्रोड्यूस केलं जातं कोर्टाच्या पुढे, त्यावेळेस ना तो त्याच्यावर जी कलमं लावली त्याला कुठलाही आधार नव्हता. कारण आधार यासाठी नव्हता की त्याचे ब्लड टेस्ट घेतले नव्हते, त्याचे रिपोर्ट्स नव्हते. तो म्हणजे हे सगळं प्रकरण पूर्णतः संशयास्पद निर्माण करण्याचं काम पोलिसांच्या दिरंगाईमुळे झालं आणि त्यानंतर जनतेने उठाव केला. आमचा जनतेतील आमदार म्हणून रवींद्र धंगेकरांनी त्या प्रकरणाला वाचा फोडली आणि त्यानंतर हे प्रकरण किती यामागे किती मोठा राजकीय पाठबळ आहे या सगळ्यांना सेव्ह करण्यामध्ये, वाचवण्यामध्ये हे उघडकीस आलं. आणि नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जे काही प्रकरण आहे ते मी मांडणार आहे. पण एक स्पष्टपणे सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांना, वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांना कारवाई झालीच पाहिजे. त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. आणि जो कोणी यामध्ये अडकला असेल, तो राजकीय नेता असू दे, डॉक्टर असू दे, पोलीस असू दे, या सगळ्यांवर कारवाईसाठी आणि ती चौकशीसुद्धा ही अगदी मला वाटतं की फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पुढेच होणं आवश्यक आहे. ती मागणी आमची आहे. कारण फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पुढे रोज सुनावणी होऊन 8 दिवसात हे प्रकरण निपटवा. काय ते पल्लवी, काय नाव त्यांचं, ते डॉक्टर ज्यांच्यावर सापळे, हां, पूर्वीच भ्रष्टाचाराच्या सापळ्यात आहेत ते आणि त्या परत पुन्हा ते सापळ्यांना साफसफाई करायसाठी पाठवला आहे. हा काय प्रकार आहे? आणि ते डॉक्टर तर तो बदमाश आहे तुमचा तावरे, याच्यावर केवढे गंभीर आरोप आहेत. त्यामध्ये ड्रग्सच्या आरोपींना वाचवण्याचे आरोप आहेत, त्याच्यावर किडनी ट्रान्सप्लांटमधले आरोप आहेत. खरं तर त्यावेळचे आमचे म्हैसेकर नावाचे आरोग्य संचालक होते, त्यांनी यांच्या ट्रान्सफरचा रिपोर्ट पाठवला होता, यांची बदली करा. 16 अधिकाऱ्यामध्ये याला एकालाच ठेवलं गेलं, 15 अधिकाऱ्यांची बदली केली. कारण त्यावेळेस एक मोठ्या एका गुन्ह्यातील मोठा आरोपी त्यावेळेस त्या ठिकाणी ॲडमिट होता आणि त्याला सर्व VIP सुविधा देण्याचं काम तावरे करत होते. अशा अनेक गुन्ह्यामध्ये ज्यांना हे खरं म्हणजे ससून हे पुणेकरांचं हृदयस्थान असल्यासारखं आहे आणि गरीब सामान्य माणसाला ते ससूनचा आधार वाटतो, पण तो आधार मात्र या नालायक लोकांनी, या हरामखोर प्रवृत्तींनी त्याचं नाव पुसायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या घटनेमागे ची चौकशी CBI चौकशी करा. मी तर सुरुवातीला मागणी केलेली की आपण याची ज्युडिशरी चौकशी केली गेली पाहिजे, निपक्ष चौकशी झाली पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे इतका डिले होतपर्यंत, इतकी घटना घडल्यानंतर 7-8 तास किंवा 6 तास यावर कुठलीच कारवाई होत नाही. यामध्ये नेमका कुणाचा फोन होता, तो फोन करणारा कोण, प्रेशर करणारा कोण, त्यालासुद्धा आरोपी झालंच पाहिजे, केलं पाहिजे आणि त्याला केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राज्यामध्ये सातत्याने घेतलं जाते, हे अद्यापही समोर येत नाहीये किंवा त्यांची कुठल्याही प्रकारे चोरांच्या मनात चांदण्या, चोर मोकळेपणाने येईल कसं? कुठेतरी गिल्टी असतो ना व्यक्ती, त्यावेळेस त्याला पुढे येताना तो घाबरतो
तो प्रकार आहे. तो फोन कुणाचा आहे, कुठल्या नेत्यांचा आहे, दबाव कुणाचा आहे? 100% ही चौकशी निपक्ष व्हावी. मी सांगितलं की हा प्रकरण इतकं मोठं हाय प्रोफाईल झालं आहे. प्रचंड गडगंज श्रीमंतीचा मालक असलेला माणूस 3 महिने ती गाडी बिना नंबरनी पुण्याच्या रस्त्यावर फिरते. अरे सामान्य माणसाला एखादी वेळेस तुम्ही सिग्नल तोडला म्हणून अडवून त्यांना फाईन करताय आणि ती गाडी काय तुम्हाला दिसली नाही? कुणाचा आशीर्वाद होता 3 महिने ती गाडी चालली रस्त्यावर? आणि तिकडे कोणाचा फोन होता? आमच्याकडे माहिती वेगळी आहे, ते मी प्रेसमध्ये सांगणार आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की मोठ्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी पुण्यातली त्यांना फोन केला आणि हे प्रकरणामध्ये अशी माहिती आमच्याकडे आहे, तीसुद्धा चौकशी व्हावी. त्यासाठी सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत, मोबाईलचे सगळे काढून घेतले पाहिजेत, सीडीआर काढले पाहिजेत आणि त्यातून तो कोणीही असू देत, नंबर 1चा असू दे, नंबर 2चा असू दे, नंबर 3चा राज्यातील असू दे, तो पुणेकर असू दे की बारामतीकर असू दे, जो अडकला असेल ते चौकशी व्हावी, निपक्ष व्हावी. साहेब, खरं तर यामध्ये तुम्ही पण घटनेची एवढी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगतोय, पोलीस आयुक्त जर इथे दोषी असतील, कारण त्यांनी आल्या फार मोठं असं दाखवलं की आता पुण्यातील गुन्हेगारी हद्दपार होईल. सगळ्यांना बोलून ह्या लाईनीत उभं करून घ्या तो सॉंग दाखवला आहे आणि नंतर काय येरे माझ्या मागल्या आपणा काम सुरू. आता काय बोलायचं त्यात अधिक बोलता येईल, पण आता नाही. ज्याला काही पुन्हा दिवस ठेवले पाहिजे असतील. आयुक्त कार्यालयात दारूच्या बाटल्या सापडल्या, दारूचे एक्साईजमध्ये पण पबवर कारवाई होती आणि दुसरीकडे आयुक्त कार्यालयाचा साठा वाढलाय. काय नाही हे आता पोलीस, मी ते ट्विट केलेलं आहे. मला म्हणजे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे किती दिनवडे निघालेत आणि ती जर अब्रू वाचवण्यासाठी गृहमंत्री येत असतील तर मी त्यांना सांगणार आहे, तुम्ही अब्रू तेव्हाच वाजेल, दोषींना पाठीशी घालू नका. त्यांच्यावर कारवाईसाठी तुम्ही बाहेर या आणि कारवाईसाठी पुढे तुमचं आवाहन करा किंवा तुम्ही पुढाकार घ्या आणि ही चौकशी निपक्षपाती करा. तर तुम्हाला त्या गृह खात्याचे निघालेले आता जे पिसा आहेत ते वाचवता येईल. पुण्याचे पालकमंत्री राज्याचे हसन मुश्रीफ यांनी त्यांची माफी मागावी असं सांगितलं, कारण याच्यात त्यांच्या खात्याचं हे सगळं आहे. त्यांच्याबद्दल काय वाटतं, कारण त्यांनी या संदर्भात चौकशी. हे बघा, हॉस्पिटलचा ज्यावेळेस प्रश्न येतो डॉक्टरांचा, हा डॉक्टराला वाचवण्याचं काम जे अनेक वर्षापासून सुरू आहे, त्याला पाठीशी घालण्याचं काम हे अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामध्ये आजी माजी या खात्याचे मंत्री आहेत. एक लातूरकर माजी मंत्री सोडले या खात्याचे, कारण आमचे त्यावेळेचे अमित भाई होते, ते सोडले की आजी माजी हे सगळे त्या तावरेंच्या वर्तुळातील आहेत. आणि लाज वाटायला पाहिजे, चौकशी करायला येत आहे आणि बिर्याणी मागवत आहे. म्हणजे ही चौकशी आहे? तुम्ही काय बिर्याणी खायसाठी आलात? थोडी तरी आपण त्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन वागण्याची अपेक्षा होती. पण जो निर्लज्जम सदासुखी असा तो प्रकार मला दिसतोय. राज्याचे गृहमंत्री केलेली आहे. आता डीन असं म्हटलेत की त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी काय म्हणतोय, आता पत्र दिलं त्यापेक्षाही मी सांगितलं की यापूर्वी आरोग्य संचालकांनी यांना किडनी ट्रान्सप्लांटमध्ये ते उंदीर चावल्याने मृत्यू झाल्या प्रकरणामध्ये हे सगळे चौकशीमध्ये ते तावरे दोषी आहेत, त्यांना बदललं पाहिजेत, त्यांचं निलंबन केलं पाहिजेत, त्यांच्यावर डी सुरू केली पाहिजेत असा अहवालच दिला आहे. आणि 16 अधिकारी सिनियर अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव ज्यावेळेस CMO ऑफिसमध्ये गेला आहे त्यावेळेस त्याच्या नावाला राऊंड मारून हे वगळून 15 अधिकाऱ्यांची बदली होते. आणि या तावरे कोणाचा बाप लागला काय, जावे लागला काय असा बदमाश माणूस, त्याला का वाचवलं गेलं? तर हे सगळे यामध्ये मोठमोठे नेते, त्यांचा आशीर्वाद या तावरेंच्या पाठीमागे आहे. म्हणून हा बदमाशी करत होता तिकडे. पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे, कारण एवढ्या प्रकरणात सगळा पोलीस आयुक्तांनी तर पुण्याची मानशर्मेने खाली घालवली. त्यामुळं आमच्या आमदारांनी मागणी केली ती योग्य आहे आणि त्याचा रेटा आम्ही लावू, आत्ताही लावू, पुढेही लावू. आणि काय दिवसाचं राहिलं आहे, आता 2-4 महिने राहिले आहेत, तसंही त्याचं जाणारच आहे. त्यांनी गाठोडा बांधून ठेवावं.